माझं नाव सुजित. वयाची नुकतीच 24-25 वर्षे ओलांडलेली. गावाकडं कामधंदा काही खास नव्हता. म्हणून घरच्यांनी ओळखीनं गावातल्या सगळ्यात मोठ्या पाटलांच्या वाड्यात कामाला लागलो. पाटलांचा वाडा म्हणजे साक्षात एक किल्लाच होता. उंचच उंच दगडी भिंती, अथांग पसरलेलं अंगण, जुन्या काळातील भक्कम लाकडी दरवाजे आणि वाड्याच्या आत पाऊल ठेवताच जाणवणारी एक भरावून टाकणारी शांतता. माझं काम तसं खूप मोठं नव्हतं. वाड्यातली छोटी मोठी कामं आवरणं, गडांची साफसफाई करणं, शेतातून काही आणायचं असेल तर फेऱ्या मारणं आणि वाड्यात येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्यांची उठ-बस करणं. पाटील साहेब स्वतः गावातले खूप वजनदार आणि मोठे आसामी होते. राजकारण आणि व्यवसायाच्या निमित्ताने त्यांचा बहुतांश वेळ तालुक्याला किंवा शहरात जायचा. आठवड्यातून 2-3 दिवसच ते वाड्यात असायचे. पण ते नसतानाही वाड्याचा कारभार आणि धाक काही कमी होत नसे. कारण वाड्यात एक अशी व्यक्ती होती, ज्यांच्या एका हाकेवर वाड्यातली सर्व माणसं निमूटपणे काम करायचे. त्या होत्या पाटलीनबाई. पाटलीनबाई म्हणजेच कौशल्याबाई. वय साधारण 30च्या आसपास असेल. रूप असं की एखाद्याने पाहिलं तर पाहतच राहावं. साध्या सुती आणि किंवा पैठणी साडीतील त्यांचा एक वेगळाच रुबाब आणि राजेशाही थाट दिसायचा. गोरापान रंग, नीट बांधलेला आंबाडा, कपाळावर छोटीशी चंद्रकोर आणि तीक्ष्ण डोळे. वाड्यातल्या कोणाची हिंमत नसायची त्यांच्या डोळ्यात डोळे घालून बोलायची. पण त्या कडक शिस्तीच्या आणि दरारा असलेल्या चेहऱ्यामागे एक कमालीचा एकाकीपणा लपलेला होता. तो एकाकीपणा फक्त मलाच जाणवायचा. कारण मी दिवसभर वाड्यात असायचो आणि पाटलीनबाईंना जवळून पाहायचो. पाटील साहेब शहरात गेले की वाडा एकदम रिकामा आणि शांत वाटायचा. पाटलीनबाई दिवसभर वाड्याच्या मोठ्या हॉलमध्ये किंवा गच्चीवर एकट्याच बसून राहायच्या. त्यांच्या चेहऱ्यावर एक अस्वस्थता असायची. भरपूर पैसा, गाडी, मोठा वाडा आणि मान-सन्मान असूनही त्यांच्या आयुष्यात काहीतरी खूप मोठं उणेपण होतं, जे त्यांना आतून पोखरत होतं. त्या दिवशी वैशाखातला कडक ऊन पडलं होतं. उन्हाच्या झळांमुळे वाड्याच्या बाहेर क्षारपदे दिसत नव्हतं. पाटील साहेब 2 दिवसांच्या कामानिमित्त बाहेरगावी गेले होते आणि वाड्यातले इतर काही गडी माणसं शेतावर कामाला गेले होते. संपूर्ण वाड्यात एक वेगळी शांतता पसरली होती. मी वाड्याच्या मागील पाडवीत बसून धान्याची पोती व्यवस्थित रचून ठेवत होतो. अंगातून घामाच्या धारा निघत होत्या. एवढ्या शांत वाड्यात आतून पाटलीबाईंचा मऊ पण स्पष्ट आवाज माझ्या कानावर पडला. "सुजित, अरे सुजित, जरा इकडे ये रे." मी हातातील पोतं बाजूला ठेवलं. शर्टाच्या बाहींनी कपाळाचा घाम पुसला आणि मनात विचार करू लागलो. काय काम काढलं असेल बाईंनी या दुपारी? मी पटकन पाय धुतले आणि आतल्या बैठकीच्या खोलीकडे गेलो. बैठकीच्या खोलीत अंधारसर शांतता होती. खिडक्यांचे पडदे सोडलेले असल्यामुळे उन्हाचा त्रास नव्हता. पाटलीनबाई तिथल्या मोठ्या सागवानी सोफ्यावर जरा टेकून बसल्या होत्या. साडीचा पदर थोडा बाजूला सरकला होता आणि त्यांच्या चेहऱ्यावर कमालीचा थकवा दिसत होता. "जी बाई, काय काम होतं?" मी खाली मान घालून आदराने उभा राहत विचारलं. पाटलीनबाईंनी माझे शब्द ऐकून डोळे उघडले. त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि एक सावकाश श्वास घेतला. "सुजित, सकाळपासून पायात खूप कळा निघतायत रे." उन्हात फिरून आणि वाड्यातल्या पायऱ्या चढून उतरून पाय अगदी जड झालेत. त्या अगदी थकलेल्या आवाजात म्हणाल्या. "असं होय बाई, मग औषध आणून देऊ का डॉक्टरांकडून?" मी विचारलं. "नाही रे, औषधाने काय होणार नाही. तू जरा हे पाय चेपून देशील का? खूप ठणकतायत." पाटलीनबाई सोफ्यावर थोडे पाय मोकळे करत म्हणाल्या. त्यांचे ते शब्द ऐकून माझ्या छातीत एकदम धडधड वाढली. माझं काळीज एका क्षणासाठी धसकन झालं. वाड्यातल्या पाटलीनबाईचे पाय मी चेपणं? गावात किंवा वाड्यात जर कोणाला हे समजलं असतं तर माझी खैर नव्हती. मी घाबरलो आणि थोडा मागे सरकलो. "बाई पण मी तर कामगार आहे. मी कसं तुमच्या पायाला हात लावू?" माझ्या आवाजातली भीती आणि अडखळणे स्पष्ट दिसत होते. पाटलीनबाईच्या चेहऱ्यावर एक हलकंसं हसू आलं. त्या हसण्यात कोणताही अहंकार नव्हता, तर एक अगतिकता होती. "अरे, त्यात एवढं काय घाबरायचं? तू काय परका आहेस का? घरातला एक माणूस आहेस ना. मी काही तुला शिक्षेचं काम नाही सांगत आहे. पाय खूप दुखतायत म्हणून सांगते. ये, इथं खाली बस." त्या अत्यंत मृदू आणि आपुलकीच्या आवाजात म्हणाल्या. त्यांच्या त्या आवाजात असं काही जादूचा प्रभाव होता की मी नाही म्हणू शकलो नाही. माझ्या मनात विचारांची अनेक वादळ उठले होते. एकीकडे पाटलांचा धाक, दुसरीकडे पाटलीबाईंचे ते सौंदर्य आणि तिसरीकडे त्यांच्या या अनपेक्षित मागणीमुळे निर्माण झालेली अस्वस्थता. मी हळूच पुढे सरकलो. माझी पावलं जड झाली होती. मी सोफ्याच्या शेजारी खाली जमिनीवर शांतपणे बसलो. माझा श्वास खूप वेगाने चालला होता आणि हाताला हलकासा कंप सुटला होता. पाटलीबाईंचे आपले पाय सोफ्यावरून थोडे पुढे केले. मी माझी थरथरती हात पुढे केली आणि पाटलीबाईंच्या पायांना स्पर्श केला. तो पहिला स्पर्श इतका मऊ आणि उष्ण होता की माझ्या अंगावर सरकन काटा आला. हळू
हा तिथंच चेप जरा. पाटलीबाईंनी डोळे मिटले आणि सोफ्याच्या पाठीला मान टेकून एक सुटकेचा निश्वास सोडला. माझे हात हळूहळू त्यांच्या पायावर चालू लागले. पण मनात मात्र विचारांचं एक मोठं वादळ घोंगावत होतं. ही फक्त एक सुरुवात होती, ज्याची कल्पना मी किंवा पाटलीबाईंनाही केली नव्हती. सोफ्याच्या शेजारी जमिनीवर बसलेला मी आणि सोफ्यावर टेकून बसलेल्या पाटलीबाई, खोलीत पसरलेली ती गूढ शांतता आणि बाहेर उन्हाचा वाढणारा चटका. माझ्या हातांचा थरकाप अजूनही पूर्णपणे थांबला नव्हता. मी हळुवारपणे त्यांच्या पायाच्या नडग्या आणि गोटे दाबू देऊ लागलो. पाटलीबाईंचा तो पहिला मऊ स्पर्श आणि त्यांच्या पायांमधील ऊब माझ्या हातांना स्पष्ट जाणवत होती. त्या डोळे मिटून सोफ्याला टेकल्या होत्या. दरवेळी पाय दाबताना त्यांच्या मुखातून निघणारा हलकासा उसासा खोलीतल्या शांततेला भेदून जात होता. "सुजित, खूप छान वाटतंय रे. सकाळपासून खूप वेदना होत होत्या." त्या अगदी हळुवार आवाजात म्हणाल्या. "जी बाई, जरा जास्त वेळ दाबतो म्हणजे आराम पडेल." मी खाली मान घालूनच उत्तर दिलं. माझे लक्ष पूर्णपणे कामात ठेवण्याचा मी प्रयत्न करत होतो. पण मन माझं मात्र तावडीतच नव्हतं. ज्या पाटलीबाईंकडे मी कधी डोळे वर करून पाहायची हिंमत केली नव्हती, आज मी त्यांच्या अगदी जवळ बसलो होतो. त्यांच्या साडीचा पदर थोडा बाजूला सरकला होता आणि त्या शांत वातावरणात त्यांच्या अंगावरून येणारा तो हलकासा सुगंध माझ्या श्वासात भरून राहत होता. पाय चेपता चेपता सुमारे 10-15 मिनिटं निघून गेली. मी कामाच्या ओघात इतका गुंतलो होतो की माझं लक्षच राहिलं नाही आणि अचानक माझा हात थोडा जास्त वर सरकला आणि त्यांचा पाय दाबताना माझा हात त्यांच्या वरच्या भागाला लागला. म्हणजे जरा नको त्या संवेदनशील जागेवर जाऊन स्पर्श झाला. त्या क्षणी जणू वातावरणातला वेळच थांबला. माझ्या हातातून एक वीज गेल्यासारखी झाली. अंगातून सरकन काटा आला आणि माझा श्वास थेट छातीत अडकून बसला. मी काय करून बसलो होतो याची जाणीव होताच माझ्या पायाखालची जमीन सरकली. आई गं! आता काय होणार? पाटलीबाई चवताळणार, मला वाड्यातून हाकलून देणार, कदाचित पाटलांना सांगून मला बेदम मारहाण करतील. असे एकापेक्षा एक भयंकर विचार एका सेकंदात माझ्या डोक्यात चक्रावून गेले. मी प्रचंड घाबरलो. माझा हात आपोआप थरथरत मागे सरकू लागला. मी भीतीपोटी डोळे उघडून पाटलीबाईंच्या चेहऱ्याकडे पाहिलं. माझी नजर झुकलेली होती, पण मन आतून भीतीने थरथरत होतं. पण मी ज्या दृश्याची अपेक्षा केली होती तसं काहीच घडलं नाही. पाटलीबाईंनी मला ओरडून टणकावलं नाही. त्यांनी रागावून माझा हात बाजूला झिडकारलाही नाही. उलट त्यांनी हळूच आपले डोळे उघडले. त्यांच्या त्या तीक्ष्ण डोळ्यांमध्ये रागाचा किंवा संतापाचा एकही ठिपका नव्हता. त्या डोळ्यात होतं एक वेगळंच वादळ, एक अनामिक अस्वस्थता, एक हळुवार रोमॅन्स आणि कित्येक वर्षांपासून दाबून ठेवलेली भावनिक तहान. माझ्या मागे जाणारा थरथरता हात त्यांनी अगदी सहजतेने आपल्या नाजूक मऊ हाताने धरला. त्यांनी तो हात मागे जाऊ दिला नाही. उलट त्यांच्या हाताची पकड माझ्या हातावर थोडी घट्ट झाली. "सुजित, तू असा का घाबरतोयस?" पाटलीबाईंनी अगदी मंद, थरथरत्या आणि ओल्या आवाजात विचारलं. "बाई, मला मला माफ करा. माझं लक्ष नव्हतं. चुकून माझा हात." भीतीमुळे माझे शब्द ओठावरच अडकत होते. माझं हृदय इतक्या वेगाने धडधडत होतं की त्याचा आवाज मला स्वतःला ऐकू येत होता. पाटलीबाईंनी त्यांच्या दुसऱ्या हाताने माझी हनवटी धरली आणि माझी मान हलकेच वर केली. आता माझी नजर थेट त्यांच्या डोळ्यांमध्ये होती. त्या अथांग डोळ्यात मला माझ्या अस्वस्थतेचं उत्तर सापडत होतं. "काही चूक झाली नाही सुजित तुझ्याकडून. आता तू घाबरू नकोस." त्या माझ्या नजरेत पाहत म्हणाल्या. त्यांच्या चेहऱ्यावर एक असं मंद हसू ज्याने माझ्या मनातील भीती एका क्षणात वितळून टाकली. "पण बाई, पाटील साहेब," मी हडकळत म्हणालो. "या वाड्यात पैशांची कमी नाही सुजित, माणसांची कमी नाही, पण इथे मनाला समजून घेणारं कुणी नाही. पाटील साहेबांना त्यांच्या कामाशिवाय काही सुचत नाही. या मोठ्या वाड्याच्या भिंतींमध्ये मी फक्त एक शोभेची वस्तू बनून राहिली आहे." त्या एका साध्या, दुःखी पण भावनिक स्वरात बोलत होत्या. त्याच्या या शब्दांमध्ये एवढं दुःखाचं आणि एकाकीपणाचं वजन होतं की मला त्यांच्या मनापासून दया आली. त्यांच्या हातात असलेला माझा हात आता थरथरत नव्हता, तर तो हळूहळू स्थिर झाला होता. पाटलीबाईंनी माझा हात धरूनच तसाच आपल्या पायावर ठेवला. "तुझ्या या स्पर्शात मला आज कित्येक वर्षानंतर एक आपुलकी जाणवली सुचित, एक जिव्हाळा वाटला." त्यांनी डोळे मिटून श्वास घेतला. त्या दुपारी वाड्याच्या त्या शांत खोलीत एका चुकून झालेल्या स्पर्शाने आमच्या दोघांतील भिंत कायमची पाडून टाकली होती. तो स्पर्श फक्त शरीराचा राहिला नव्हता, तर तो दोन एकाकी आणि तहानलेल्या मनांचा अनपेक्षित मिलाप बनला होता. त्या दुपारी घडलेल्या त्या एका घटनेनंतर वाड्यातलं वातावरण माझ्यासाठी पूर्णपणे बदलून गेलं होतं. आधी ज्या वाड्यात वावरताना मला पाटलांच्या नावाची भीती वाटायची, त्याच वाड्याच्या भिंती आता मला एका अनोख्या आणि गढूळ भावनांच्या साक्षीदार वाटू लागल्या होत्या. दिवस सरत होते. पाटलीबाई आणि माझ्यातला तो गुपित स्पर्श आमच्या दोघांच्याही मनात कायमचा कोरला गेला होता.
आता जेव्हा जेव्हा पाटीलसाहेब कामानिमित्त तालुक्याला किंवा बाहेरगावी जायचे, तेव्हा वाड्यातली ती शांतता आम्हा दोघांनाही अस्वस्थ करायची. आमच्यात आता शब्दांपेक्षा नजरेची भाषा जास्त बोलू लागली होती. मला एखादं साधं काम सांगतानासुद्धा त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच आतुरता दिसायची आणि मीही त्यांची हाक ऐकताच नकळत त्यांच्याकडे ओढला जायचो. पाटलींबाईंच्या त्या देखण्या रूपामागे एक प्रचंड मोठा एकाकीपणा लपलेला होता, जो मला आता स्पष्ट दिसत होता. पाटील साहेबांसाठी वाडा, राजकारण आणि संपत्ती या पलीकडे काहीच नव्हतं. पाटलींबाईंना हव्या असणाऱ्या गप्पा, प्रेमाचे 2 शब्द आणि हक्काची साथ या वाड्यात कधीच मिळाली नव्हती. त्या सोन्याच्या पिंजऱ्यात बंदिस्त असलेल्या पाखरासारख्या होत्या आणि नकळत मी त्यांच्या या एकाकी आयुष्यात प्रेमाचा आणि जिव्हाळ्याचा एक छोटासा किरण बनलो होतो. आषाढ महिन्याचे दिवस सुरू झाले होते. दुपारपासूनच आकाशात काळेकुट्ट ढग जमा झाले होते. संध्याकाळ होता होता धो पाऊस कोसळू लागला. विजांच्या खडखडाने आणि पावसाच्या आवाजाने संपूर्ण गाव न्हाऊन निघाले होते. पाटील साहेब 3 दिवसांच्या दौऱ्यासाठी शहरात गेले होते. वाड्यातल्या सगळे गडी माणसं पाऊस सुरू व्हायच्या आधीच आपापल्या घरी निघून गेले होते. वाड्यात फक्त मी आणि पाटलींबाईच होतो. संध्याकाळच्या वेळी गच्चीवर वाळत घातलेले काही कपडे आणि धान्य पावसात भिजू नये म्हणून मी घाईघाईने पायऱ्या चढून वर गच्चीवर गेलो. पाऊस खूप वेगाने पडत होता. वारा सहसा सुटला होता. मी पटकन कपडे एकत्र करत होतो. एवढ्यात मला मागे पावलांचा आवाज आला. मी वळून पाहिलं तर पाटलींबाई स्वतः गच्चीवर आल्या होत्या. पावसामुळे त्यांची साडी थोडी भिजली होती. वाऱ्याने त्यांच्या चेहऱ्यावर आलेले ओले केस त्या हाताने मागे सरकवत होत्या. त्या पावसाच्या थेंबांमध्ये आणि सायंकाळच्या अंधुक प्रकाशात त्या कमालीच्या सुंदर आणि मनमोहक दिसत होत्या. "बाई, तुम्ही वर का आलात? खूप पाऊस पडतोय. तुम्ही भिजाल." मी कपडे हातात धरून काळजीने म्हणालो. पाटलीनबाई माझ्या अगदी जवळ आल्या. पावसाच्या थेंबाचा वर्षाव आमच्या दोघांवर होत होता. त्यांच्या चेहऱ्यावर राग नव्हता, तर एक अथांग शांतता आणि डोळ्यात एक वेगळीच आर्तता होती. "भिजू दे ना सुजित. आज कित्येक वर्षानंतर या पावसात मला भिजायची इच्छा झाली आहे." त्या अगदी संत आणि ओल्या आवाजात म्हणाल्या. मी त्यांच्याकडे पाहतच राहिलो. वाऱ्याच्या एका झुळकीने त्या थोड्या थरथरल्या. मी नकळत माझा हात पुढे केला आणि त्यांच्या भिजलेला हात माझ्या हातात घेतला. आज माझ्या मनात कसलीही भीती नव्हती, ना कसला संकोच होता. "सुजित, तू माझ्याबद्दल नक्की काय विचार करतोस रे?" त्यांनी थेट माझ्या डोळ्यात पाहत विचारलं. त्यांच्या या थेट प्रश्नाने मी एका क्षणासाठी थांबलो. पावसाचे थेंब त्यांच्या तोंडावरून वगळत होते. "बाई, मी एक साधा कामगार आहे. पण जर खरं सांगू तर मला तुमचं हे एकटेपण अजिबात बघवत नाही. या जगात तुमच्यावर मनापासून प्रेम करणारा आणि तुम्हाला जपणारा माणूस मिळाला पाहिजे. तुमचं हे दुःख मला सहन होत नाही." माझे शब्द मनाच्या अंतरातून आले होते. माझे हे प्रामाणिक शब्द ऐकून पाटलीबाईंच्या डोळ्यात पाण्याच्या थेंबासोबतच अश्रूही साचले. त्यांनी जाहीर उशीर न करता माझा दुसरा हातही आपल्या हातांमध्ये घेतला. "सुजित, मला या वाड्याच्या भव्यात, या दागिन्यांमध्ये आणि पाटलांच्या नावामध्ये जे समाधान मिळत नाही, ते मला तुझ्या साध्या प्रामाणिक सहवासात आणि स्पर्शात मिळते." त्या थरथरत्या आवाजात म्हणाल्या. त्या क्षणी पावसाच्या रिमझिमत्या पार्श्वभूमीवर त्यांनी हळूच पुढे होऊन मला मिठी मारली. त्यांचा उबदार स्पर्श, त्यांच्या श्वासांची गती आणि त्यांचं माझ्या छातीवर टेकवलेलं मस्तक, या सगळ्याने वातावरणात एक तीव्र भावनिक आणि रोमॅन्सची लाट पसरली. आम्ही दोघेही पावसात भिजत होतो, पण आतून मात्र एका आत्मीयतेच्या उभेने पेटलो होतो. हे नातं फक्त शारीरिक आकर्षणाचं उरलं नव्हतं, तर ते 2 दुखावलेल्या, एकाकी आणि तहानलेल्या आत्म्याचं झालेलं एक हळूवार आणि भावनिक मिलन होतं. त्या पावसाच्या रात्री वाड्याची ती गच्ची आमच्या या सुंदर आणि गुपित प्रेमाच्या साक्षीदार बनली होती. त्या पावसाळ्याच्या रात्रीनंतर आमच्या दोघांच्या आयुष्याला एक असा वळण मिळाला होता, ज्याची कल्पना आम्ही दोघांनीही कधी केली नव्हती. गच्चीवर घडलेल्या त्या भावनिक क्षणाने आमच्या नात्यातील उरला-सुरलाही पडदा बाजूला सारला होता. आता मी वाड्यात फक्त एक कामगार उरला नव्हतो, तर पाटलीबाईंच्या सुखदुःखाचा, त्यांच्या भावनांचा आणि त्यांच्या एकाकीपणाचा एकमेव सोबती बनलो होतो. दिवस तसे पुढे सरकत होते. पाटील साहेब नेहमीप्रमाणे आपल्या राजकारणात आणि कामानिमित्त शहरात व्यस्त असायचे. पण आता पाटलीबाईंच्या चेहऱ्यावर पूर्वीसारखा तो उदासपणा आणि एकाकीपणा उरला नव्हता. त्यांच्या चेहऱ्यावर आता एक वेगळंच मंद हसू होत आणि तेज दिसायचं. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत वाड्यातल्या छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये त्या माझी काळजी घ्यायच्या. मी कामावरून आलो की मला प्रेमाने चहा देण्यापासून ते गुपचूप नजरेने माझ्याशी गोड संवाद साधण्यापर्यंत आमचा हा छुपा रोमॅन्स वाड्याच्या त्या विशाल भिंतींमध्ये फुलत होता. एक दिवस संध्याकाळची वेळ होती. सूर्य अस्ताला जात होता आणि वाड्याच्या अंगणात लालसर पिवळा प्रकाश पसरला होता. वाड्यातली सगळी माणसं आपापल्या घरी निघून गेली होती. मी दिवाणखान्यातले दिवे लावत होतो. तेवढ्यात बालकीबाईंनी मागून हळूच आल्या.
त्यांनी हलक्या हाताने माझा हात धरला आणि मला वाड्याच्या मागील शांत बागेकडे नेलं. बागेत मोगऱ्यांचा मंद सुगंध पसरला होता. सुजेत, त्यांनी अगदी हलक्या आणि ओल्या आवाजात हाक मारली. जी बाई. मी त्यांच्याकडे पाहत म्हणालो. त्यांनी माझ्या हातावर आपले दोन्ही हात ठेवले. त्यांच्या डोळ्यात एक अथांग प्रेम आणि सोबतचं भविष्याची एक हलकीशी चिंताही दिसत होती. तुला कधी भीती नाही वाटत तरी सुजेत? उद्या जर या जगाला किंवा पाटलांना आपल्या नात्याबद्दल समजलं तर? त्यांनी माझ्या डोळ्यात पाहत विचारलं. मी थोडा वेळ शांत राहिलो. मग मी त्यांचा हात माझ्या हातात घट्ट धरला. बाई, जगाचं मला माहीत नाही, पण मी तुमच्यावर मनापासून प्रेम केलं आहे. तुमच्या चेहऱ्यावर हे हसू टिकवण्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. हे नातं माझ्यासाठी फक्त एक आकर्षण नाही, तर माझ्या आत्म्याचा भाग बनलं आहे. मी अत्यंत प्रामाणिकपणे म्हणालो. माझे हे शब्द ऐकून पाटलिंबाईंच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. त्यांनी हळूच माझी मिठी मारली. वाड्याच्या बागेतील ती शांतता आणि मोगऱ्यांचा सुगंध आमच्या प्रेमाचा साक्षीदार बनत होता. त्यांनी माझ्या कपाळावर एक प्रेमाची, ममतेची आणि हक्काची पापी दिली. सुजित, या समाजात आपण एकत्र राहू की नाही मला माहीत नाही. हे नातं जगात नजरेत कदाचित चुकीचं ठरेल, पण माझ्या हृदयासाठी तू मला दिलेला हा जिव्हाळा आणि प्रेमच माझं खरं विषय आहे. ते माझ्या छातीवर मान टेकवत म्हणाल्या. दिवस निघून जात गेले. आमच्या या नात्याच्या सीमा ओलांडल्या नव्हत्या, पण भावनांनी अशी एक वीण विणली होती जी कधीही तुटणारी नव्हती. आम्ही दोघेही आपल्या मर्यादा जाणून होतो. वाड्याची प्रतिष्ठा, समाजाचे नियम आणि आमची परिस्थिती यांची जाणीव ठेवूनच आम्ही एकमेकांना जपलं होतं. मी अजूनही वाड्यात काम करत होतो, पण आता ते काम माझ्यासाठी ओझं नव्हतं. पाटलिंबाईंची एक नजर, त्यांचा तो मंद स्पर्श आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू माझं संपूर्ण दिवसाचा थकवा घालवण्यासाठी पुरेसं होतं. जगासमोर मी अजूनही एक साधा कामगार होतो आणि त्या वाड्याचा वजनदार पाटलिंबाई होत्या. पण वाड्याच्या त्या चार भिंतीमागे जिथे कोणाची नजर पोहोचू शकत नव्हती, तिथे आम्ही फक्त दोन प्रेम करणाऱ्या आत्मे होतो. एका साध्या कामगाराची आणि वाड्याच्या पाटलिंबाईंची ही कथा कधी जगासमोर आली नाही, कधी कोणत्याही पानावर लिहिली गेली नाही. पण माझ्या आणि पाटलिंबाईंच्या हृदयात ती नाजूक, सुंदर आणि अमर आठवण म्हणून आयुष्यभर जिवंत राहणार होती. त्या एका अनपेक्षित स्पर्शाने सुरू झालेली ही कहाणी आमच्या आयुष्याला प्रेमाचा एक नवीन आणि सुंदर अर्थ देऊन गेली होती.